प्रामुख्यानं काय होणार आहे आता सगळीकडे आता भाजपच आहे. आवड्यांच्या माध्यमातून सगळीच कामं व्हायला लागली, विकास कामं भरपूर झालेले आहेत लढत होईल असं काय वाटत नाही. आणि भारतीय जनता पार्टी 100% निवडून येणार. शहरातली स्वच्छता कशी आहे? नाही बेस्ट आहे, सगळं फर्स्ट क्लास आहे. राहुल आवड्यांच्या माध्यमातून भरपूर कामे झालेले आहेत. काय बरं काय काय भाजपनं काय केलं असं? रस्ते बी सगळं ओके केले. भाजपनं होय. का बरं भाजपनं असं वाटतं? कामं केलं त्यांनी. पहिला महापौर कुठल्या पक्षाचा होईल असं वाटतं शहरातला? 100% भाजपचाच होणार. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69. दर्शक नमस्कार, KK न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी सध्या उभा आहे इचलकरंजी शहरातल्या शिवाजीनगरमध्ये जो शाहू हायस्कूल रोड आहे, या शाहू हायस्कूल रोड जो असलेला शिवाजीनगरला मी या ठिकाणी उभा आहे. प्रभाग क्रमांक 13 ह्या पहिली निवडणूक कशी होणार, या शहराचा पहिला महापौर कोण असणार, इथल्या नागरिकांच्या नेमक्या समस्या काय, शहराचा काय विकास आहे, या सामान्य घडामोडींचा आढावा आपण KK न्यूजच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. इथं काही रिक्षा व्यवसायधारक आहेत, त्याचप्रमाणे काही सायंकाळच्या वेळेला लोक या ठिकाणी थांबलेत. आपण त्यांना विचारूया काय नेमकी इचलकरंजी शहरातली ही आता पहिली महानगरपालिकेची निवडणूक होत असताना एकंदरीत इचलकरंजी शहराचा विकास कसा आहे हो काका? एकदम ओके, मस्त आहे, बरं आहे, चांगला आहे. चांगला आहे. आणि आता ही पहिली महापालिकेची निवडणूक होणार आहे. आता विकास कामाच्या जोरावरती असेल, अनेक उमेदवार आपल्यासमोर मतं मागायला येतात. काय सांगतात हे मतं मागायला येताना? काय नाही, येतात काय हाय तुमचं काम सगळं करतो, हे करतो, हात जोडतात, मतं मागतात, जातात. हे कामं करणार का घर सगळी? कामं तर हाय होत्यात, खरं ज्याला करायचं तो करतोय, ज्याला नाही करायचं तो नाही करत. ज्याला आता इच्छा आहे त्याला नंतर आणि उभा राहायचं आहे, निवडून यायचं आहे, त्याला जर करायचं असलं काम तर तो करतोय, आणि ज्याला लोक मतं करायचं त्याला करतात. आता 3 वर्ष प्रशासक होतं महापालिकेवरती, प्रशासनाचा कारभार कसा होता? प्रशासनाचा कारभार बरा होता, म्हणजे बऱ्यापैकी कामं केली, पण बऱ्यापैकी म्हणजे केलीत कामं. हा, कामं झाले, बऱ्यापैकी झाल्यात, म्हणजे 100% काय म्हणता येणार नाही, परंतु एक 50% तरी काम झालेलं आहे. प्रशासन बरं का निवडणुका लागल्या बऱ्या? नाही, कधी बी कसं आहे म्हणताय काय, निवडणूक झालेल्या कधी बी चांगल्या, कारण आपल्या हक्काची माणसं असतात, कधी बी भेटून काम करून घेता येतात. तसं प्रशासन असलं की त्यांची मर्जी चालत्या, त्यामुळे आपला हक्काचा माणूस कोण बी असला की कधी बी जाऊन आपली काय अडचण असली तर आपण समजावून गेलं की गल्लीतल्या गल्लीत असं चालतंय हो लगेच. आता हक्काचे लोक निवडून आल्यानंतर कामं करणार काय? करणार की हो, करणार की. पैशाची इलेक्शन नाही झाली तर मग काय अवघड आहे, परंतु खरोखर माणूस बघून जर मतदान केलं तर ते कामाला येणार की हो. प्रामुख्याने शहरात ही लढत कुणाकुणामध्ये असणार आहे? आता काय प्रामुख्यानं काय होणार आहे आता सगळीकडे आता भाजपच आहे. त्यामुळे काय लढत होईल असं काय वाटत नाही. लढत होईल असं वाटत नाही. कशी होणार हो लढत? कारण आता कसं आहे माहिती काय, आता तिकीटच अशी वाटल्यात की नाही, प्रत्येक म्हणजे सगळ्याच पक्षाचे ज्याच्याकडे पैसा आहे, ताकद आहे, असेच माणसं उभारल्यात तो इलेक्शनला. त्यामुळे इलेक्शन ही जोरातच होणार आहे. तुम्ही रिक्षा व्यवसाय आहात, इचलकरंजी शहरातून फिरताय, इचलकरंजी शहराच्या अनेक घडामोडी तुम्हाला माहित असतील. पहिला महापौर कुठल्या पक्षाचा होईल असं वाटतं शहरातला? 100% भाजपचाच होणार. भाजपचा? कशाच्या म्हणजे याच्यावर म्हणताय? कशा जोरावर म्हणताय? कारण आता सीटा त्यांच्यात जास्त येणार आहेत ना, त्यामुळे भाजपचाच होणार. विरोधक सुद्धा आव्हान आहे विरोधकांचं त्यांना. आहे की आव्हान हे राहणारच आहे हो. आव्हान असल्याशिवाय मग इलेक्शन काय, मग सरळ लकी ड्रॉ काढून इलेक्शन झालेलं बऱ्या, मग लढत ही होणारच. आता हे म्हणतात की आता पहिला महापौर भाजपचा होणार, मग लोक आता मतदान करताना पक्ष बघून करणार का व्यक्ती बघून करणार? पक्ष बघूनच करणार मतदान. पक्षाला मत देणार? पक्ष बघूनच करणार हो, भाजपचाच होणार. भाजप होय. का हो, भाजपचाच का होईल? त्यांच्याकडे पैसा आहे, पॉवर आहे, त्याच्यामुळं. पण आता काम करणारे इथं विरोधातले सुद्धा उमेदवार चांगले आहेत की? आहेत ते चांगले आहेत, काय काम न करणार आहेत, काही पैसे खाणार आहेत. इचलकरंजी शहराचा विकास कसा आहे? आहेत बऱ्यापैकी आहे, चांगला आहे, 50% आहे, त्याच्यावर काय नाही आहे. या विकास कामात कुणाची भूमिका महत्वाची आहे? आता भाजपची आहे जास्त. काम तिने करायला पाहिजेत व्यवस्थित. समस्या काय सांगाल इचलकरंजी शहरातल्या? काय ना प्रॉब्लेमचीच की, आता मंदी पडल्या, धंदा शांत आहे, महागाई सगळी वाढल्या, रिक्षावाला धंदा शांतच आहे ना सगळ्यांचा.
आता निवडून येणाऱ्याने काय करावं असं वाटतंय? कामं चांगली करावीत आमची अशी अपेक्षा आहे. चांगली कामं करावी नगरसेवकांनी. कशी होणार हो शहरातली पहिली महापालिकेची निवडणूक, पहिलीच महापालिकेची निवडणूक, पहिला महापौर होणार आहे आता इचलकरंजी शहरातला, कसा व्हावा? सगळी कामं व्यवस्थित करणारा मग आता कशी काम आहेत? आता थोडी थोडी चालू आहेत कामं. आता काय इथं आता प्रामुख्याने लढत कोणाकोणात असणार आहे शहरातली? शहरातली भाजप आणि शिवसेना भाजप आणि शिवसेना शिवसेना. बर, मग जोर कोणाचा वाटतोय? भाजपचा भाजपचा. का बरं? इकडं पण विरोधी आघाडीचा पण जोर आहे की. तसं काय आम्ही सांगू शकतो. काय बरं भाजपचा जोर आहे असं काय केलंय भाजपनं? काय वाटतं तुम्हाला, का जोर आहे त्यांचा? कारण त्यांचं सरकार आहे ना आता पुढे. आता तुम्ही इचलकरंजी शहरात कधीपासून राहताय? काय मी इथं द्यायला झाला. मग इथल्या समस्या काय काय समस्या? समस्या तसे काय भरपूर झालेल्या आहेत. समस्या व्यवस्थित आहेत. सगळ्या व्यवस्थित आहे. काही युवक आहेत या ठिकाणी, आपण विचारूया. मित्रा, शहरात आता पहिली महापालिकेची निवडणूक होते, प्रचारला लोक यायलाच नाहीत. यायच्यात की आता प्रचारला येताना आता काय काय सांगतात लोक? काय सांगतात, आता ज्यावेळी तुम्ही इलेक्शनला उभारताय लोकांची कामं व्हायला तर पाहिजे ना. तुम्ही इलेक्शनच्या लोकांच्या घरापुरतं जाताय. इलेक्शन आल्यावर तुम्ही लोकांच्या घरापुरतं जाताय. इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही लोकांचं काम पण करणार. तसं लोकांच्या घरापुरतं तुमच्या जागा पण राहत नाही ना. त्या हिशोबाने तुम्ही काम पण करणार. म्हणून तुमच्या त्यामुळं जरा नगरसेवक करतात कामं म्हणायचं का नाही म्हणायचं आहे? ह्याच्या मागचे असतील ते नाही करतात. काय उपयोग नाही. बघावी की आता 10-15 वर्ष झालेत. मग आता हे निवडून येणारे नगरसेवक करणार का नाही कामं? ह्यावेळी आता बघूया की आता नवीन उमेदवार जर द्यायचं त्याला मतदान, त्या उमेदवाराला आम्ही जरा ठरवले. आता तो पण जर काम नाही करत असेल मग पुढच्या वेळी असं बदलतच जाणार हो. काय उपयोग नाही. सगळं राजकारण आहे हो. आता इचलकरंजी सिटी तुमच्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, मँचेस्टर शहर आहे. पहिला महापौर होणार तुमच्या शहराचा कुठल्या पक्षाचा होईल असं वाटतंय? मला तर वाटतं आपलं शाहू विकास आघाडी. का बरं? कारण की आता तिने पाळला भाज्या ना त्यांचा. सगळी म्हणजे जेवढी मोठी मोठी माणसं आहेत ना त्यांच्या सगळं पाठीशी आता. त्यामुळं इथल्या आमदारांचं काम कसं आहे? स्थानिक आमदारांचं आमदारांचं काम आहे पण एवढं नाही, बऱ्यापैकी नाही. करतील असं वाटतंय ना आता निवडून येणारे लोक? करणार की आता आम्ही त्या माणसाला करणार म्हणलं ते माणूस आमच्याच नाही करणार हे आमच्याच नाही खात्री आहे. शहरात आता 3 वर्षांनी निवडणुका होतात, त्याही महानगरपालिकेच्या होतात. कारण पूर्वी झाल्या नगरपालिकेच्या होत्या. महानगरपालिका स्थापन झाल्यापासून प्रशासन होतं काही वर्ष, 3 वर्ष. कसा होता प्रशासनाचा कारभार? प्रशासनाचा कारभार त्याच लगेच नगरसेवक नसल्यामुळं काय बाकीचं काही दुसरं काय काम होतच नव्हती. त्यांचे रस्ते बिस्त होत होते एवढंच, तर बाकीचं काय काम होत नव्हते. वैयक्तिक काम काय असले नगरपालिकेत जायला काय आम्हाला होत नव्हते कोणाला. आता निवडणुका लागल्यात, कसं वाटतंय? आता 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 बरं वाटतं की आता बघूया की काय काय होतंय. आता चालेल व्यवस्थित. विकास कामं कशी आहेत शहरातली? बरे आहेत. चांगले. आता ही पहिली निवडणूक होते महानगरपालिकेची, काय वाटते होणारा महापौर कसा असावा? काय विकास करणारा असावा, दुसरं काय. असा कोण असेल? महाविकास आघाडी असणार काय महायुतीचा असणार? आता ते काय सांगू शकत नाही आताच. तरी कोण पहिला महापौर कुठल्या पक्षाचा होईल वाटतंय? मला वाटतं भाजपचाच होईल. का हो असं भाजपचाच होईल असं का वाटलं? आता काय निवड आता सगळं भाजपचंच आहे म्हणलं काय. मग कसं आहे भाजपचं काम? आता पहिलं तर बरं होतं, आता इथनं पुढे बघूया काय काय होते. इथल्या आमदारांच्या कामाबद्दल काय सांगाल? आमदारांचं काय ते काम चालू आहे की व्यवस्थित. सायंकाळच्या वेळेचा व्यायाम चालू आहे काय करा बोलत तसं करायला? काय म्हणते काय हो तुमच्या आता इचलकरंजी शहरामध्ये महानगरपालिकेची स्थापना झाली. आधी नगरपालिका होती आणि महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून पहिलीच निवडणूक आहे. या स्थापना झाल्यापासून प्रशासक होतं काही काळ. प्रशासकाचा कारभार कसा होतो इथला? प्रशासनाच्या काळात कामं काय झालीत काय? काय आता एवढं मला काय कल्पना नाही. मी आता रिटायर माणूस आहे. शहरवासी आहे, शहरातली स्वच्छता कशी आहे? नाही बेस्ट आहे, सगळं फर्स्ट क्लास आहे. आता ही निवडणूक लागली आहे. हा, ते अजून मला सांगा, काय या निवडणुकीत लोक आता मतदान करताना उमेदवार प्रचारला यायला लागलेत. हा, अनेक पक्षाचे आहेत. लोक व्यक्ती बघून मतदान करतील का पक्ष बघून मतदान करतील वाटतंय? माझ्या मते व्यक्ती बघून व्यक्ती आणि व्यक्तीचं काम. हा व्यक्तीचं काम बघून 100% मतदान करतो. आपण आता रिटायर्ड आहे म्हणला, अनेक वर्षाचा आपला अनुभव असणाऱ्या कामाचा असेल. इचलकरंजी शहर बघताय, पहिली महानगरपालिका झालेली आहे, पहिला महापौर होणार आहे. होणारा पहिला महापौर कुठल्या पक्षाचा असेल असं वाटतंय? आता काय हे कसं सांगतात अंदाजे तरी काय वाटतं? असं नाही सांगतात.
कोणाचा जोर वाढतोय, महायुती का महाविकास आघाडी, काय वाटतं? काय नाही अजून सुरुवातच नाही अजून. तुम्ही काय सांगाल, काय वाटतंय होणारा पहिला महापौर कुठल्या पक्षाचा होईल असं वाटतंय? कसं आहे आता भाजपचा जोर आहे म्हणून भाजपचाच होईल असं वाटतंय, तरी पण त्याच्यातून काय सांगता येणार नाही. काय भाजपनं काय विकास कामं केली तिथं? हा? विकास कामं काय केली भाजपने इथं? बाकी ते आता ते कसं सांगू शकतो. आता इथले स्थानिक आमदार भाजपचे आहेत, त्यांची काय विकास कामं आहेत काय? आता इथं थोडीफार झालीच त्यांची काम झालेले आहेत. समस्या काय आहेत शहरातल्या? हा? समस्या शहरात झालेले समस्या काय आहेत का शहरातल्या? समस्या काय काय नाही काही नाही. मग तुमचं मत आहे की भाजपचं इथं हे असं म्हणताय पहिला महापौर होईल असं म्हणताय, पण त्यांना विरोधकांचं आव्हान असणार आहे, ते कितपत आव्हान असेल त्यांना? त्यांना आता 50% असेल, 50%. पहिली निवडणूक आहे इचलकरंजी शहरातली, कशी होईल लढत? जबरदस्त होणार. पुन्हा कोणात होणार आता इथं? एक भाजप आणि दोघांच्या ह्याच्यात होणार. दोघांच्या आहेत होणार. तरी आता इथं काय वाटतं, वारं कोणा जोर कोणाचा वाटतोय शहरात, कुठल्या पक्षाचा जोर वाटतोय? भाजपचा. काय बरं, काय काय भाजपनं काय केलं असं? रस्ते बी सगळं ओके केले. केलं इथले आमदार आहेत त्यांची कामं काय आहेत का मग भाजपच्या इथे? ओके पण इथे लोक म्हणतात रस्त्याच्या समस्या आहेत, पाण्याच्या तसं म्हणतात. म्हणतात आता हे नगरसेवक आता निवडून येणार आहे, त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे तुमची? काय अपेक्षा म्हणजे हाय असं चालू व्यवस्थित होते सगळं. पाणी बिणीचं पाण्याचा प्रश्न सोडू देत पहिला. पाण्याचा प्रश्न सुटायला पाहिजे. हे सोडू दिलं असं वाटतं का निवडून येणार आहे? सोडणार की. नमस्कार. इचलकरंजी शहरामध्ये राहत आहे. शहरातली आता निवडणूक होते तुमच्या महापालिकेची, अनेक उमेदवार प्रचार करायला लागले. प्रचार करायला येत असताना काय तुमच्यासमोर कुठले मुद्दे घेऊन ते प्रचारला येतात? विकासाचे मुद्दे घेऊन येतात. विकासाचे हा, विकासाचे मुद्दे विकास करणार म्हणतात की केलेल्या ह्याच्यावर विकास येतात? करायला लागलेत आणि भारतीय जनता पार्टी विकास करायला लागली आणि भारतीय जनता पार्टी 100% निवडून येणार. का हो एवढं कॉन्फिडन्स का सांगताय? कॉम्पिटिशन आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये आता बिनविरोध झाले, मग तेवढ्यावर विकास असल्यामुळे येते ना, काय बिन येणार आहे. इचलकरंजी शहरातली विकास कामं काय केली? विकास कामं भरपूर झालेले आहेत. आवड्यांच्या माध्यमातून सगळीच कामं व्हायला लागले. राहुल आवड्यांच्या माध्यमातून भरपूर कामे झालेले आहेत. न सांगण्यासारखी कामं झालेली आहेत. इथल्या समस्या काय आहेत? काय समस्या म्हणजे? इचलकरंजी शहरातल्या मग कामं झाले सगळे म्हणतात, पण हो, समस्या- आणि इथून पुढे होणारच हो. समस्या काय आहेत? काय समस्या काय, पाण्याची समस्या आहे. ती पाणी आता समस्या संपणार, मिटणार सगळं. पाण्याची समस्या अनेक जण म्हणतात, तो कधी मिटणार पाण्याची समस्या? मिटणार. त्यांना चान्स तर द्या हो. आता त्यांना आत्ताच आले तिने सत्तेत, आता चान्स तर द्या ना, मार्गी लागू द्या ना. कुठलेही सरकारी काम थोडा वेळ लागतोच ना त्यांना. मिटवतील का ते हो, पाण्याचं? मिटवणार 100% लिहून घ्या. लोक व्यक्ती बघून मतदान करणार का पक्ष बघून मतदान करणार? पक्ष बघून करणार आहे, पक्ष बघून करणार, व्यक्ती बघणार नाहीत का? नाही म्हणणार भाजपचं बघणार. म्हणजे तुम्ही सगळे कार्यकर्ते आहात म्हणून असं बोलताय का भाजप? नाही तसं काय नाही, आम्ही बी कोरीचित राहिला आहे. भाजपची जी कामं आहे जोराच आहे. भरपूर कामं केलेली आहे. लाडकी बहन योजना हे सगळं काढलेलं आहे ते. असं आहे, भाजपचं वारं जास्त आहे. काय तुम्ही काय सांगालो मामा, काय वाटतंय, काय होणार इचलकरंजीत? भाजप आहे ना, भाजप आहे ना. होय, का बरं भाजप येणार असं वाटतंय? कामं केलं त्यांनी म्हणतात म्हणते. मामा काय म्हणणार तुम्ही? बघा, राहुल आवाडे साहेब आहेत ना, की कामाची व्यक्ती भाजप पार्टीला मिळालेली आहे. त्यातून ह्याच्या पुढे सगळी कामं होत राहणार. आणि काय सांगू, त्याच्या पूर्वी त्यांचे वडील आमदार होते की इथले? होते, पण ते त्यावेळी आपल्या पक्षात नव्हते, भाजप पक्षात नव्हते. आणि आता वर पण पक्ष भाजपचा आहे, खाली महाराष्ट्रात पण आहे. त्याच्यामुळे कामं होणार. सगळ्यांना समाधान करायची जागा मिळत का? कारण हळवणकर सुद्धा भाजपचे आहे. काय होणारच हो, ते बघा राजकारण आहे. समाधान करायची जागा मिळाली तर गरीबाला होणार की मला पक्ष, पण आपापली पक्षनिष्ठ हे आपापली हे बघून, माणुसकी बघून की हे तिकीट मागावं. जागेवर सगळ्यांचं समाधान झालंय का मिळालेलं? आता झालेले आहेत. फार नाराजी पण आहे, पण ती नाराजी दूर करतात आवाडे.